May I come, sir? Yes, come. Good afternoon. Good afternoon. Good afternoon. बस. आम्हाला सांगा थोडक्यात आपला परिचय करून. सर मी राहणार मांडवी तालुका चाकूर जिल्हा लातूर इथून आलेलो आहे. शिक्षण काय झालं? सर माझं शिक्षण BA इकॉनॉमिक्स झालेलं आहे. इकॉनॉमिक्स झालेलं आहे. BA. बरं, मला एक सांगा, अर्थशास्त्र या विषयाचा PSI पदाला कसा फायदा होईल ते स्पष्ट करून द्या. सर कोणत्याही पोलीस डिपार्टमेंटला आर्थिक गुन्हे शाखा असते. ज्या आर्थिक गुन्हे शाखा असते तिथं काही आर्थिक म्हणजे गुन्ह्यासंबंधित काही केसेस येत असतात. त्या आर्थिक गुन्ह्यासंबंधित केसेस मला सॉल्व्ह करताना ह्या अर्थशास्त्रामधील असलेले सिद्धांत याचा उपयोग करता येईल. कसं काय? आणि बऱ्यापैकी केस स्टडीची जाण निर्माण होईल ह्याच्यामधून. जे की वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक गुन्हे असतात, मनी लॉन्ड्रिंग असेल, हवाला असेल, या संबंधीचे जे आर्थिक गुन्हे आहेत ते सोडवताना बऱ्यापैकी फायदा होईल. आता ED आणि इकॉनॉमिक्स ऑफेन्स काय, EDचं काय काम आहे? सर EDचं महत्त्वाचं कार्य आहे की आर्थिक गुन्ह्यासंबंधी चौकशी करणे. जे की आर्थिक गुन्हे घडलेले असतात, जसं की भ्रष्टाचार वगैरे असेल, पुन्हा फेरफार असेल, या संबंधीचे गुन्हे जे घडलेले आहेत त्यांची त्यांच्याकडे आलेल्या सबळ पुराव्याने आणि संशयाने ते चौकशी करण्याचं काम करतात. आता NIA आणि CBIचा मला डिफरन्स सांगा. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे जी NI जे आहे त्याचा मूळ उद्देश जे देशांतर्गत वगैरे दहशतवादी वगैरे कृती होत असतात या संबंधीची त्याच्यामध्ये ते चौकशी करतात. आणि CBI जे आहे, CBI मुख्य काम म्हणजे तपास असेल, एखादा मृत्यू झाला असेल किंवा भ्रष्टाचार असेल किंवा कोणत्याही गुन्ह्यासंबंधी CBI ही चौकशी करण्याचं काम करते. बरं, NIAचा आणि CBIचा हा फरक आहे? हो, जवळपास. जवळपास आहे. आता CBI चीफ कोण आहे भारताचे? सॉरी सर. NIA चीफ ते पण आठवत नाही सर. वाचलेलं आहे पण EDचे कोण आहे डायरेक्टर? ते पण नाही. आता महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण आहे? मुख्य निवडणूक अधिकारी माहिती करून घेतो. पोलीस महासंचालक सांगा महाराष्ट्राचे. रश्मी सर, पोलीस महासंचालक. केंद्राचे राज्यमंत्री सांगा, गृहराज्यमंत्री. नित्यानंद राय. नक्की आहे? एकच आहे? आणि दुसरी आहेत अजित कुमार मिश्रा. एकच खात्याला 2 दिलेले आहेत. बरं. एका गृहमंत्र्याच्या मुलाने काही UP-मध्ये घोळ केला होता, काय त्यांचं नाव? सर याविषयी वाचलंय पण आता सध्या तर शेतकऱ्यांचं आंदोलन. हां, शेतकऱ्याचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा त्या आंदोलनादरम्यान त्यांनी काहीतरी एक अतिवेगाने वाहन घेऊन काही शेतकऱ्यांचा मृत्यू करून आणला होता. सध्याही शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे पंजाबच्या सीमेवर. त्याचं कारण काय? सर मुख्य कारण आहे त्यांच्या अनेक मागण्या आहेत. जसं की MSP जे आहे ते पूर्ण म्हणजे हमीभाव जे आहे तो MSP म्हणजे काय? लांब सांगा. मिनिमम सपोर्ट प्राईस. ओके. तर ते लागू करण्यासाठी ते आंदोलन सुरू आहे. त्यांनी या संबंधी मागणी आहे की केंद्राने यासंबंधी कायमचा कायदा करावा. आणि त्यासंबंधी इतर बी मागणी आहेत त्यांच्या, की शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावे. पुन्हा हमीभाव, आता जे हमीभाव दिला जातो तो पूर्णपणे अंमलात आणला जात नाही किंवा काही प्रमाणात लागू आहे, काही पिकाला लागू आहे. तो जवळपास 23 पिकांना तो लागू आहे. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्याच पिकांना तो लागू करावा. बरं, ओके. चला, तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी काय आपली? सर वडील शेती करतात. मग आपण शेतकरी न होता PSI का होतात, त्याचं कारण काय? सर सगळ्यात मोठी समस्या शेती कमी आहे. शेताचे किती एकर जमीन आहे तुमच्याकडे? 4 एकर जमीन. कोणते शेतकरी म्हणून तुम्ही? जिरायती आहे. जिरायती.
अल्पभूधारक, मध्यमभूधारक, अल्पभूधारक. अल्पभूधारक आहे का? किती एकरपर्यंत अल्पभूधारक असतो? 2 हेक्टर म्हणजे 5 एकरपर्यंत. ओके. का मध्यम? मध्यम पुढे 5 हेक्टर म्हणजे 2 हेक्टर ते जवळपास म्हणजे 10 एकरच्या मध्ये जे असतात ते जवळपास 5 ते 10 एकर त्याच्यामध्ये मध्यम. आणि अल्पभूधारक 2.5 हेक्टरच्या खाली म्हणजे सॉरी 2.5 एकरच्या खाली. मग आता तुम्ही काय? अति अल्पभूधारक. अति अल्पभूधारक. चालेल, काय हरकत नाही. PSI काय वाटतं ते सांगा, शेवटचा प्रश्न. सर PSI म्हटलं तर मला त्याच्यामध्ये आवड पण आहे हां. आणि आधीपासूनच वरती याच्या पुन्हा अजून सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे लोकांमध्ये मिसळून काम करण्याची संधी मिळेल. फील्ड वर्क पण आहे हे. Okay. आणि जसं जसं ह्यांच्यामध्ये काम करेल त्याच्या तसं मला माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणते ज्ञानामध्ये भर पडत जाईल, वेगवेगळी माहिती मिळत जाईल. हे कितीचं लीड आहे तुम्हाला? सर मला 17 मार्क्स दिलेले. EWS मध्ये का? EWS. दुसरं कोणते सिलेक्शन झाले कुठं काही? सर माझं आता शिक्षक भरतीचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. टीचर? हां. कुठं? आणि सर तळेगाव गावाला. DED मध्ये का? हां DED. मग DED झाले तुमचं? हां DED झाले. RTE काय? RTE काय? सॉरी सीट लक्षात. RTE माहिती नाही. बरं. नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण याविषयी काय माहिती आहे तुम्हाला? 2020 साली ते म्हणजे विधेयक मांडलं होतं आणि ते हे केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत शैक्षणिक ह्याच्यामध्ये. जो पहिला 10-2चा पॅटर्न होता, 10+2चा, तो आता 5, 3, 3 आणि 4 या पद्धतीनं तो लागू केलेला आहे. आणि जेव्हा आधीचे शिक्षण हे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होतं, आता हे शिक्षण 3 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आखून दिलेलं आहे. प्राथमिक ह्याच्यामध्ये 5वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते मातृभाषेतून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि ज्या पद्धतीनं उच्च शिक्षण असेल पुन्हा त्याच्यात पण बऱ्यापैकी बदल केलेले आहेत. ठीक आहे, बेस्ट लक. थँक्यू सर. थँक्यू.